ग्रामीण भागात किंवा आदिवासी वस्तीपाड्यांवर शिक्षणधारा पोहोचवणारे लातूरच्या दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी संगीत कलेच्या माध्यमातून जनजागृती करत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. बघूया कसं केलं त्यांनी हे साध्य. केंद्र सरकारनं अलीकडेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली. या घोषणेनंतर या पुरस्कारासाठी निवड झालेल्या लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे संगीत विषयाचे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे यांच्यावर विशेषत्वानं कौतुकाचा वर्षाव होतोय. याचं कारण तसंच आहे, ते म्हणजे पुरस्कारासाठी निवड झालेल्या 152 शिक्षकांपैकी केवळ 45 शिक्षकांनाच प्रत्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर संदीपन गुरुनाथ जगदाळे, महाराष्ट्र. महत्त्वाचं म्हणजे असा मान मिळवणारे ते लातूर जिल्ह्यातले पहिलेच शिक्षक ठरले आहेत. येत्या 5 सप्टेंबरला त्यांनी जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा केवळ त्यांच्या शैक्षणिक कार्याचाच नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेचाही गौरव झालाय. खरं तर प्रत्येक शिक्षकाला आपल्या आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार मिळावा असं वाटत असतंच, कारण हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मान नाही तर त्या शिक्षकाच्या अपार कष्टांचं आणि त्यागाचंच प्रतीक असतं. म्हणूनच तर हा पुरस्कार म्हणजे केवळ स्वतःच्या कार्याचा सन्मान नाही तर आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या कर्तृत्वाची घेतली गेलेली दखल आहे, अशी कृतज्ञ भावना डॉक्टर जगदाळे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये खरं तर आता कलेला खूप चांगल्या प्रकारचं महत्त्व आलंय, परंतु अगदी 20-22 वर्षापासून या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं सादरीकरण कसं व्हावं यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत अनेक विद्यार्थी हे दूरदर्शन आणि चित्रपट कलावंत झालेले आहेत आणि एकूणच कलाक्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारची उत्तुंग भरारी आमच्या महाविद्यालयाने आमच्या विद्यार्थ्यांनी घेतले हे सांगताना मला खूप आनंद वाटतो. डॉक्टर जगदाळे यांनी संगीत विषयाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण प्रयोगांची ही जोड आहे. विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीत संगीत पुस्तक तयार करणं असो किंवा QR कोडवर आधारित अभ्यास साहित्य विकसित करणं असो, त्याने शिक्षणाला अधिक सुलभ आणि परिणामकारक बनवलंय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच 5 विद्यार्थ्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं. इतकंच नाही तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कला उत्सवात अनेक पारितोषिकही पटकावली आहेत. नवी दिल्लीतल्या विश्व सांस्कृतिक महोत्सवातही त्यांच्या विद्यार्थ्यांसह त्यांनी सहभाग नोंदवला आहे. समाजसेवेची भावना हा डॉक्टर जगदाळे यांच्या व्यक्तिमत्वातला आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि लोकसहभागाची भावना रुजवली आहे. गोंड आदिवासी वस्त्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला. HIV बाधित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं तर दिव्यांग विद्यार्थ्यांनाही कायमच त्यांनी मदतीचा हात दिलाय. इतकंच नाही तर कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्र, लोकगीतं अशा शक्य त्या सर्व माध्यमातून जनजागृतीही केली आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासोबतच डॉक्टर जगदाळे यांनी साहित्य क्षेत्रातही मोठं योगदान दिलंय. त्यांनी 25 पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलंय तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे 90 संशोधन निबंधही प्रकाशित झाले आहेत. साहजिकच अशा कर्तृत्ववान शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान मिळाल्याबद्दल दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड यांनीही डॉक्टर जगदाळे यांच्या या योगदानाला कौतुकाची थाप दिली आहे. डॉक्टर संदीपान जगदाळे हे दयानंद कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि ते सर्व गुण संपन्न आहेत. नेहमी विद्यार्थ्यांमध्ये राहणारे, विद्यार्थ्यांशी एकरूप होणारे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे आणि विद्यार्थ्यांना घडवणारे हे खऱ्या अर्थानं शिक्षक आहेत. त्यांचा भारत सरकारच्या वतीनं जो सन्मान होत आहे तो सन्मान हा खऱ्या अर्थाने लातूर जिल्ह्याचा दयानंद शिक्षण संस्थेचा सन्मान आहे. डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी खऱ्या अर्थानं सिद्ध केलंय की शिक्षक केवळ ज्ञान देणारा नसतो तर तो एक समाज घडवणारा शिल्पकार असतो. त्यांचं पुरस्कारासाठी अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निलंगेकर, लातूर. प्रेक्षक हो, आजच्या भागापुरती आता मी तुमची रजा घेते. गुड न्यूज